तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तकं आपलं आयुष्य कसं बदलू शकतात? प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नवं जग, एक नवं ज्ञान, एक नवा विचार. याच जगाची, याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज. आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर. हा प्रश्न ऐकताना थोडा विचित्र वाटू शकतो. आळशी लोक आणि यश. आपण लहानपणापासून एकच गोष्ट ऐकत आलो आहोत. मेहनत करा, खूप काम करा, स्वतःला झोकून द्या, मग यश मिळेल. मग जर हे सगळं खरं असेल तर एक गोष्ट सतत का दिसते? काही लोक खूपच व्यस्त असतात, सतत कामात असतात, दमलेले असतात, पण तरीही ते पुढे जात नाहीत. आणि काही लोक ज्यांचं काम कमी दिसतं, जे फार गडबडीत नसतात, जे सतत धावताना दिसत नाहीत, ते मात्र हळूहळू पण ठामपणे पुढे जातात. हा फरक नेमका कुठे आहे? हे पुस्तक याच प्रश्नापासून सुरुवात करतं आणि लगेच एक गोष्ट स्पष्ट करतं. इथे आळशी या शब्दाचा अर्थ आपण जसा समजतो तसा नाही. इथे आळशीपणा म्हणजे काम न करणं नाही. इथे आळशीपणा म्हणजे निरर्थक काम टाळणं. बहुतेक लोक खूप मेहनत करतात, पण प्रश्न असा आहे, ती मेहनत योग्य ठिकाणी लागते का? हे पुस्तक सांगतं, आजची सगळ्यात मोठी समस्या आळस नाही. आजची सगळ्यात मोठी समस्या आहे बिझी असणं. बिझी असणं म्हणजे दिवसभर काहीतरी करत राहणं. मेल्स, कॉल्स, मीटिंग्स, यादी, नोटिफिकेशन्स. दिवस संपतो, थकवा येतो, पण परिणाम काहीच ठोस नाही. बिझी असणं यशाचं लक्षण नाही. बिझी असणं खूप वेळा गोंधळाचं लक्षण असतं. हे पुस्तक खूप थेटपणे सांगतं, काम जास्त असणं ही समस्या नाही, चुकीचं काम करणं ही खरी समस्या आहे. आळशी लोक हे लवकर ओळखतात. ते प्रत्येक गोष्टीला हो म्हणत नाहीत. ते प्रत्येक संधीमागे धावत नाहीत. ते प्रत्येक काम महत्त्वाचं मानत नाहीत. ते विचारतात, हे खरंच गरजेचं आहे का? हे माझ्या आयुष्याला पुढे नेणार आहे का? हे पुस्तक एक महत्त्वाची गोष्ट दाखवून देतं. बहुतेक लोक मेहनत चुकीच्या ठिकाणी करतात आणि मग म्हणतात, मी खूप मेहनत करतो, पण तरीही काही होत नाही. मेहनत माया जाते कारण दिशा चुकलेली असते. आळशी लोक सगळ्यात आधी दिशा ठरवतात आणि मग खूप थोडं काम करतात. हे पुस्तक हार्डवर्क आणि स्मार्टवर्क याबद्दल बोलत नाही. ते बोलतं राईट वर्कबद्दल. योग्य काम, योग्य वेळी, योग्य प्रमाणात. आळशी लोक हे समजून घेतात की ऊर्जा मर्यादित असते, लक्ष मर्यादित असतं, वेळ मर्यादित असतो. म्हणूनच ते सगळीकडे पसरत नाहीत, ते एकाच ठिकाणी फोकस ठेवतात. हे पुस्तक सांगतं, यशस्वी लोक जास्त काम करत नाहीत, ते कमी पण परिणामकारक काम करतात. आणि हे करण्यासाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची असते, स्पष्टता. आळशी लोक सतत धावत नाहीत, कारण त्यांना माहिती असतं कुठे जायचं आहे. बहुतेक लोक फक्त धावत राहतात, दिशा न ठरवता, उद्देश न ठरवता, आणि मग थकतात. हे पुस्तक खूप शांतपणे सांगतं, थकवा कामामुळे येत नाही, थकवा येतो गोंधळामुळे. जेव्हा सगळं महत्त्वाचं वाटतं तेव्हा काहीच महत्त्वाचं राहत नाही. आळशी लोक हे ओळखतात. ते सगळं करण्याचा प्रयत्न करत नाहीत, ते निवड करतात. हे पुस्तक सिलेक्शनबद्दल आहे, सॅक्रिफाईसबद्दल नाही. आळशी लोक खूप गोष्टी सोडतात, पण त्या सोडताना त्यांना अपराध भावना नसते, कारण त्यांना माहीत असतं हे न करणं जास्त महत्त्वाचं आहे. आजच्या जगात सगळ्यात दुर्मिळ गोष्ट आहे स्पष्ट विचार. आळशी लोक हा विचार जपतात. ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत, ते लगेच निर्णय घेत नाहीत, ते थांबतात. आणि थांबणं आजच्या गडबडीत सगळ्यात शहाणपणाचं लक्षण आहे. हे पुस्तक एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतं. यशस्वी लोक नेहमी मोटिवेटेड नसतात, पण त्यांच्याकडे सिस्टम्स असतात. प्रेरणा येते आणि जाते, पण सिस्टम दररोज काम करतं. आळशी लोक स्वतःवर अवलंबून राहत नाहीत, ते सिस्टमवर अवलंबून राहतात. म्हणजे सगळं लक्षात ठेवायचं गरज नाही, सगळं स्वतः करायची गरज नाही, सगळं कंट्रोल करायची गरज नाही. सिस्टम काम करत राहतं आणि माणूस थकून जात नाही. हे पुस्तक बर्नआउटबद्दल थेट बोलत नाही, पण त्याचं मूळ कारण दाखवून देतं. बर्नआउट येतो जेव्हा माणूस सगळं स्वतःच्या डोक्यावर घेतो. आळशी लोक हे टाळतात. ते विचारतात, हे सोपं कसं करता येईल, हे ऑटोमेट कसं करता येईल, हे एलिमिनेट कसं करता येईल. हे पुस्तक काम वाढवण्याबद्दल नाही, ते काम कमी करण्याबद्दल आहे, पण परिणाम वाढवण्यासाठी. आळशी लोक याच ठिकाणी वेगळे ठरतात. ते कमी काम करतात पण योग्य ठिकाणी, आणि म्हणूनच त्यांचा परिणाम जास्त दिसतो. आळशी लोक जास्त यशस्वी का होतात याचं अजून एक महत्त्वाचं कारण आहे, ते निर्णय हळू घेतात. बहुतेक लोक लवकर निर्णय घेतात, कारण घाई असते, कारण दबाव असतो, कारण उशीर झाला तर संधी निघून जाईल अशी भीती असते. पण आळशी लोक या भीतीवर धाव घेत नाहीत. ते थांबतात, परिस्थिती पाहतात, परिणाम विचारात घेतात. हे पुस्तक सांगतं, जलद निर्णय नेहमी चांगले असतात असं नाही. बऱ्याच वेळा जलद निर्णय चुकीच्या दिशेने नेतात. आळशी लोक एक साधा प्रश्न विचारतात, हा निर्णय माझं काम कमी करणारा आहे का की अजून वाढवणारा आहे?
जर एखादी गोष्ट काम वाढवत असेल, ताण वाढवत असेल, गोंधळ वाढवत असेल, तर ती कितीही आकर्षक असली तरी ते नाही म्हणतात. आणि नाही म्हणणं आजच्या जगात सगळ्यात कठीण गोष्ट आहे, कारण नाही म्हटलं की अपराध भावना येते. पण आळशी लोक ही अपराध भावना टाळतात, कारण त्यांना माहीत असतं प्रत्येक गोष्टीला हो म्हटलं तर स्वतःला नाही म्हणावं लागतं. हे पुस्तक कामाबद्दल बोलताना एक मोठा गैरसमज दूर करतं. जास्त वेळ काम करणं म्हणजे जास्त परिणाम असं नसतं. खरं तर जास्त वेळ काम करणं खूप वेळा अस्पष्टतेचं लक्षण असतं. जेव्हा दिशा स्पष्ट नसते तेव्हा वेळ वाढवली जाते. आळशी लोक याच्या उलट करतात. ते वेळ वाढवत नाहीत, ते दिशा स्पष्ट करतात. दिशा स्पष्ट झाली की काम आपोआप कमी होतं. हे पुस्तक एक शांत सत्य सांगतं. काम कधीच संपत नाही, म्हणून काम संपेपर्यंत थांबलात तर आयुष्य कधीच सुरू होणार नाही. आळशी लोक काम पूर्ण झाल्यावर आयुष्य जगायला थांबलत नाही, ते काम करतानाच आयुष्य जगतात. कारण त्यांना माहीत असतं थकलेला माणूस चांगले निर्णय घेत नाही, आणि चांगले निर्णय यशाचा खरा पाया असतात. हे पुस्तक रिस्कबद्दलही एक वेगळी दृष्टी देते. बहुतेक लोक रिस्क घ्यायला घाबरतात आणि काही लोक रिस्क घेण्याच्या नावाखाली अविचारी निर्णय घेतात. आळशी लोक दोन्ही टाळतात. ते विचारतात, हा धोका खरंच आवश्यक आहे का? हा धोका माझ्या सिस्टममध्ये बसतो का? जर धोका संपूर्ण सिस्टीम बिघडवत असेल तर ते मागे हटतात. आळशी लोक हिरो बनायचा प्रयत्न करत नाहीत, ते सिस्टीम बिल्डर असतात. हे पुस्तक मोटिवेशनबद्दल खूप शांतपणे बोलतं. प्रेरणा अस्थिर असते, आज असते उद्या नसते. आळशी लोक प्रेरणेवर आपलं आयुष्य अवलंबून ठेवत नाहीत. ते रूटीन तयार करतात, प्रोसेस तयार करतात, सोप्या सवयी तयार करतात. जेव्हा प्रेरणा नसते तेव्हा रूटीन काम करतं, आणि रूटीन हळूहळू परिणाम देतं. हे पुस्तक एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करतं. यशस्वी लोक नेहमी आनंदी नसतात, पण ते स्वतःला सतत थकवत नाहीत. ते स्वतःची ऊर्जा जपतात, कारण ऊर्जा संपली की सगळं संपतं. आळशी लोक हे लवकर ओळखतात. ते सगळं स्वतःवर घेत नाहीत, ते डेलिगेशन करतात, ते सिम्प्लिफिकेशन करतात. ते विचारतात, हे अजून सोपं कसं करता येईल? आणि हीच त्यांची खरी ताकद असते. हे पुस्तक यशाला शांतपणे परिभाषित करतं. यश म्हणजे सतत धावणं नाही. यश म्हणजे काम आणि आयुष्य दोन्ही सांभाळता येणं. यश म्हणजे रात्री झोपताना डोकं शांत असणं. यश म्हणजे सकाळी उठताना जडपणा नसणं. आळशी लोक हे साधं यश निवडतात. ते बाहेरून खूप चमकत नाही, पण आतून ते टिकाऊ असतं. हे पुस्तक खूप स्पष्ट सांगतं, यशाचा वेग महत्त्वाचा नाही, दिशा महत्त्वाची आहे. आणि दिशा शांत मनातून ठरते, थकलेल्या मनातून नाही. आळशी लोक म्हणूनच थोडं थांबतात, थोडं विचार करतात, थोडं कमी काम करतात, आणि त्यामुळेच ते पुढे जातात. हा व्हिडिओ आळसाचं समर्थन करत नाही, तो फक्त अविचारी मेहनतीवर प्रश्न विचारतो. आज सगळं बदलायचा प्रयत्न करू नका. फक्त एक गोष्ट पहा, आज जे काम करता आहात ते खरंच आवश्यक आहे का? जर नाही तर ते टाळणं हा आळस नाही, तो शहाणपणा आहे. कमी काम करणं ही कमजोरी नाही, चुकीचं काम टाळणं ही ताकद आहे. आणि कदाचित याच ठिकाणी यशाची सुरुवात होते. ज्ञानाची मैत्री, विचारांचा संगम, हितगुज पुस्तकांची